नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज स्टिचिंग पाहूया. तर 36 साईजचा हा मी कटोरी ब्लाऊज कटिंग करून अस्तर जोडून घेतलेला आहे. तर आता आपण इथे फ्रंट पार्ट कसा स्टिच करायचा आहे हे दाखवते. पहा, या इथे मी अशा पद्धतीने कॉर्ड पायपिंग बनवलेली आहे. तर या कॉर्ड पायपिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचा असेल एकदम परफेक्ट अशी एकदम नाजूक आणि एकसारखी पहा, कुठेही लूज वगैरे नाही, या पद्धतीने तुम्हाला जर पायपिंग शिकायची असेल तर तुम्ही आपल्या नीलम फॅशन क्रिएशन या चॅनेलवरती जा आणि तिथे पहा, मी कॉर्ड पायपिंगचा व्हिडिओ शेअर केलेला आहे. तिथे सर्वात पहिल्यांदा आपण टक्स देऊन घेऊया. असं सेंटर करून घ्यायचा. इथे जे नॉच दिलेले आहेत इथे असं मार्किंग करून घ्यायचं. 36 साईजसाठी मी टक्सची उंची जी आहे ती 2.25 इंच घेणार आहे. लगेचच मी बाजूला इथं दुसरी शिलाई दिली आणि हा टक्स कट करून काढला. इथं पाहू शकता एकदम सुंदर अशी आपली कटोरी तयार झालेली आहे. आता आपण दुसरी कटोरी सुद्धा तयार करून घ्यायची आहे. तर इथे मी असा सेंटर केला. पहा, इथे नॉच दिलेले आहेत. जर तुम्हाला टक्सची रुंदी समजत नसेल तर 1.5 ते 1.25 इंच तुम्ही टक्सची रुंदी ठेवू शकता. इथून घ्यायचं आहे 2.25 इंच तिरकं. राहिलेला टक्स मी असा कट करून काढला. तर याचा सुद्धा असा पप वगैरे टक्स आपला व्यवस्थित आलेला आहे का हे चेक करून घ्यायचं. तर एकदम छान अशा दोन्हीही कटोऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. तर आता इथे आपण साईड पार्टला जोडून घेऊया. तर इथे हा पार्ट येतोय पहा या साईडला. इथून जोडून घेऊ. या पद्धतीने हा पार्ट आपला तयार आहे. आता इथे मी क्रॉसपट्टी जोडण्याआधी कसं चेक करते पहा. हा बॅक पार्ट घ्यायचा. पहा, याला मी कॉर्ड पायपिंग लावलेली आहे इथे गळ्याला आणि हा पार्ट इथे असा ठेवायचा. आता इथून हे किती शिल्लक राहतंय हे पाहायचं पहा. तर मला हे हवं आहे पहा. इथून खूप कमी अंतर भरतंय तर काय करूया आपण, हे थोडं असं हे कट करून काढूया. ठीक आहे. आता हे मोजून घ्यायचं. अडीच इंच आणि ही किती आहे क्रॉसपट्टी, तर ही पण 2.5 इंचाचीच पहा. इथून पाहू शकता 2.5 इंचाचीच ही आपली क्रॉसपट्टी तयार आहे. तर आता हे जोडून घ्यायचंय. तर ही क्रॉसपट्टी जी आहे ती दुसऱ्या बाजूला येते. अजून एक क्रॉसपट्टी आपण पाहूया, त्याचं सुद्धा माप घेऊ. बरोबर 2.5 इंचच आहे. आता हे मेन फॅब्रिकची जी क्रॉसपट्टी आहे ती आता आपण जोडून घेऊया. इथे थोडंसं टोक पुढं ठेवून स्टिच करायचं.
हा पार्ट जोडून झाल्यानंतर हा जो कटोरीचा भाग असतो हा असा दुमडून घ्यायचा आणि अशा पद्धतीने ही दुसरी सुद्धा तयार करून घ्यायची. इथे लगेच हे शेंडा कट करून घ्यायचा. जे टोक असतं ना क्रॉसपट्टीचं ते कट करून घ्यायचं. परत इथून असा हा मधला भाग बाहेर ओढून काढायचा आहे आणि जे एक्स्ट्रा होत असेल ना इथे हे असं कट करून काढायचं. आता इथे सुद्धा हा क्रॉसपट्टीचा भाग चेक करायचा. पहा, तर अशा पद्धतीने हा एक भाग जो आहे आपला कटोरीचा तयार झालेला आहे. दुसरा भाग सुद्धा मी त्याच पद्धतीने तयार करून घेते. जसं की आपण ह्या बाजूला इथून पहा कट करून काढलं होतं ना, त्याच पद्धतीने हा सुद्धा भाग आपल्याला तसाच कट करून काढायचा असा आणि मग क्रॉसपट्टी जोडायची. दोन्ही आपले भाग समसमान तयार झाले पाहिजेत. तर इथे पहा, जसं की आपण मगाशी मेन फॅब्रिकची जोडली आधी त्या पद्धतीने मी मेन फॅब्रिकच्या आधी जोडून घेते. दोन्ही सुद्धा बरोबर जोडले तरी चालतात, पण पहा हे इझी जाते, पटकन स्टिच पण होतंय. याने काय होतं, गोंधळ उडत नाही आपला जोडताना क्रॉसपट्टी. आता हा असा फोल्ड करायचा आणि अस्तरची क्रॉसपट्टी आता यावरती एक शिलाई देऊन घ्यायची. ठीक आहे. आता इथं हे टोक कट करून काढलं, हे धागे कट करून काढले आणि हा जो मधला भाग निघतोय ना तो असा बाहेर ओढायचा. बाहेर ओढल्यानंतर आता आपल्याला हुकाई पट्टी जी असते ती चेक करायची असते. तर इथं मी हे आधी पहा अशा पद्धतीने एक्स्ट्रा क्रॉसपट्टी आहे ती कट करून काढली. हे समोर सुद्धा असं सरळ करून आता इथे पहा थोडंसं शिलाईमध्ये सापडलेलं आहे तर ते मी सरळ करून घेते आधी. तर पहा हा भाग मी आता इथं दुसरा तयार केला. आता हे हुकाई पट्टी जे आहे हे दोन्ही बरोबर आहे का हे पाहून घेऊ आधी. तर बरोबर पहा इथे जिथे क्रॉसपट्टी दोन्ही समसमान आहे इथे पहा या पद्धतीने थोडासा आपला हा नेक एक जास्त वाटतोय तर तो असा कट करून काढायचा. तर पहा किती कापड निघले, फक्त एवढंच. या पद्धतीने कट करून काढायचं. आता ह्या दोन्ही बाजू पहा इथे मी अशा घेतल्या. आता बॅक पार्ट घ्यायचा, हे दोन्ही पार्ट या वरती असे ठेवायचे. आता इथे सुद्धा हे चेक करून घेणं गरजेचं आहे. पहा आता इथे हे असं सगळे पार्ट चारीच्या चारी मी काय केले बरोबर करून घेतले. तर अशा पद्धतीने स्टिचिंग करताना छोट्या छोट्या टिप्स वापरल्या की काय होतं, आपला ब्लाऊज परफेक्ट होतो.
कुठेही जोडवर खाली होत नाहीत किंवा पाठीमागचा भाग जास्त पुढचा भाग कमी असं होत नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.